श्री स्वामी समर्थ. मी दीपिका तुम्हा सर्वांचं आपल्या स्वँकीज हिलिंगमध्ये स्वागत करते. आता 20 ते 26 हा स्वामी पुण्यतिथी सप्ताह काळ आहे. या सप्ताह काळात बऱ्याचशा सेवा केंद्रात होतात. तसं गुरुचरित्र पारायण पण होतं. हे तुम्ही केंद्रात करू शकतात किंवा तुम्ही घरीही करू शकतात. कसं आहे, जर तुम्ही केंद्रात केलं तर तुम्हाला तेवढं जास्त फळ भेटतं, कारण की केंद्रामध्ये एकच पाठ होत नाही. केंद्रामध्ये जवळपास 100-150 सेवेकरी असतात. तर तेवढं पुण्य आपल्याला भेटतं, तेवढ्या पाठांचं फळ भेटतं. पण काही कारणाने जर तुम्ही केंद्रात नाही जाऊ शकत तर तुम्ही घरीही करू शकतात. तर याचे काही नियम आहेत ते आपण जाणून घेऊ. आणि गुरुचरित्र पारायण हे कोणीही करू शकतं, स्त्रियाही करू शकतात. दिंडोरी प्रणीत जो गुरुचरित्र पारायण ग्रंथ आहे तो घ्या, तो तुम्ही स्त्रियाही पठण करू शकतात. मी स्वतः पठण करते आणि केंद्रात कितीतरी महिला पठण करतात. त्यामुळे हा ग्रंथ तुम्ही करू शकता. आता ही 20पासून सुरू होणार आहे, तर त्याच्या आदल्या दिवशी 19ला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 5 पोळ्या बनवायच्या आहेत. 4 श्वानांना, 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला संध्याकाळी आपल्याला ही पोळ्या द्यायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे गाय नसेल, तुम्हाला श्वान नाही भेटलं तर काही हरकत नाही, एखाद्या वृक्षाच्या इथे ठेवून द्या, पक्षी खातील तरी चालेल. पण हा त्यांचा नैवेद्य तुम्हाला काढायचा आहे. पठणच्या आदल्या दिवशी हे करायचं आहे. दुसऱ्या दिवशी पठण करणाऱ्या व्यक्तीचं हे तोंड जे आहे ते पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे पाहिजे. म्हणजे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड तुम्हाला पठण करायचं आहे. आणि पठण कधी करायचं हे तुम्ही पहाटे 3 ते सायंकाळी 4च्या दरम्यान करू शकतात. पण याच्यामध्ये दुपारी 12 ते 12:30मध्ये गुरुचरित्र पारायणचं पठण करत नाहीत, कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असते. त्यामुळे 12 ते 12:30मध्ये आपण सेवा करत नाहीत. आता जर तुम्ही 10:30-11ला कदाचित पठणला बसलात आणि 12 ते 12:30 हा काळ मध्ये येतोय, तुमचं पूर्ण पारायण झालं नाही त्या दिवशी, तर 12 वाजले की थांबून जा तिथे. 12:30 पावणे 1पर्यंत थांबा आणि पावणे 1पासून सेवा परत सुरू करा, जो पारायण सुरू करा. शक्यतो तो काळ सोडाच, त्या काळामध्ये तुम्हाला करायचं नाही. आणि सूर्यास्त 4 नंतर कधीही ग्रंथाला हात लावायचा नाही. हा ग्रंथ तुम्हाला ठेवताना एक चौरंग किंवा एक पाट लागेल, त्याच्यावरती ठेवा. तुमच्याकडे स्वामी समर्थांची, दत्त भगवानांची मूर्ती, फोटो असेल तो समोर ठेवा. मग ग्रंथ असा ठेवा की तो ग्रंथ तुम्हाला म्हणजे जास्त त्याला इथे तिथे हलवता येणार नाही, कारण की तुम्हाला ग्रंथ उचलायचा नाही आहे. पाट ठेवा पाहिजे तर समोर, किंवा एक व्यवस्थित चौरंग ठेवा की तुम्हाला बसता पण येईल, जास्त वागता नाही येणार आणि पठण करता येईल. असं तुम्हाला हे करायचं आहे. गुरुचरित्राचं पठण करताना तुम्हाला परान्न नाही घ्यायचं आहे. परान्न म्हणजे कोणाच्याही दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आहे, बाहेरचं काहीही खायचं नाही आहे. तुम्हाला घरामध्ये एक धान्य, म्हणजे जर तुम्ही गुरुचरित्र पारायण पठण सुरू करताना चपाती खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस चपाती खायची आहे. जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला ती भाकरी. भात वर्ज्य आहे, तांदूळ खायचा नाही आहे. मग तांदळाची खीर असो, भात असो, पुलाव असो, काहीही, खिचडी नाही चालणार. मध्ये उपास येतोय तर तुम्ही साबुदाणा खाऊ शकतात, बिस्किट चालणार नाही, हे तुम्हाला खायचं नाही आहे. कडधान्य डाळ चालणार नाही आहे. तुम्ही पोळीसोबत तुम्ही एखादी भाजी खाऊ शकतात. भाजींमध्ये तुम्ही फरसबी घेऊ शकतात, तुम्ही भोपळ्याची भाजी खाऊ शकतात, भेंडी घेऊ शकतात. तुम्हाला अशा भाज्या खायच्या आहेत की ज्याच्यानी पित्त, ॲसिडिटी होणार नाही, ढेकर येणार नाहीत, आपल्याला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. कारण की आपलं 7 दिवसाचं पारायण आहे, काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. ग्रंथाला रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे. त्या पारायण काळामध्ये जर कोणता एखादा तुमचा उपास आला तर तुम्ही त्या दिवशी फळ, दूध घेऊ शकतात, किंवा तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतात, पण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे नाही आहेत. बाहेरचं आणलेलं चिप्स वगैरे काही खाऊ नका. घरात तुमचे जे उन्हाळी आपले बटाट्याचे चिप्स बनवलेले असतात ते तुम्ही खाऊ शकतात, पण बाहेरचं काही खाऊ नका. जे ऑफिसमधले लोक आहेत, जे ऑफिसला जातात, त्यांना तिथे काही बाहेर चहा, कॉफी घ्यावा लागतो, तर तुम्ही ते घेऊ शकतात. फक्त तुम्ही पैसे तुमचे द्यायचे आहेत. आपण जर अशा काही गोष्टी जे नाही टाळू शकत तर मग पैसे द्या आणि ते घ्या. त्याच्यामध्ये स्मोक वर्ज्य आहे, मद्यपान वर्ज्य आहे, मांसाहार वर्ज्य आहे. पारायण बायको करते, त्यामुळे मग बाकीचे घरातले खाऊ शकतील. या पारायण जर एक तो पुरुष करतोय, मग घरातले नाही. त्या पूर्ण घरासाठी आपण करतोय, तो अख्ख्या घराने हे पाळायचं आहे. कोणीही मांसाहार करणार नाही. परत पारायण करणारी व्यक्ती, स्त्री,
तिला जर मध्ये पाळी आली तर त्यावेळेस मग ते पारायण तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला एका रूममध्ये एका साईडला बसावं लागेल आणि तुमच्या घरचं दुसरं कोणी व्यक्ती आहे त्यांनी ते पारायण करायचं. मग तुमच्या हाताचं काही ते खाऊ शकत नाही. त्यांनी पारायणाचे नियम पाळायचे किंवा बाहेरून गुरुजी किंवा कोणाला बोलून करू शकतात. सेम तुम्हाला जर सुतक आलं, घरातलं कोणतंच व्यक्ती मग ते पारायण नाही करू शकत. तुम्ही सुतकसाठी जाऊन या जर जवळची, म्हणजे जावंच लागतं कारण की वेशी बाहेर आपण नाही जाऊ शकत. पण आता अशा काही काही गोष्टी असतात की आपण टाळू नाही शकत. तर गेल्यानंतर परत आलात की एक गुरुजीकडनं का ब्राह्मणाकडनं ते पाठ करून घ्या. खंड पडू देऊ नका पारायणाला कधीही. हे तुम्हाला नियम पाळायचे आहेत. नैवेद्य जसं मी सांगितलं, रोज नैवेद्य दाखवा. झोपायचं, गादीवरती झोपू शकत नाहीत, आपल्याला खाली झोपायचं आहे. तर खाली तुम्ही ब्लँकेट अंथरा आणि त्याच्यावर झोपू शकतात. छान गोधडी ब्लँकेट अंथरा आणि झोपा. जर काही लोकांना त्रास आहे, जमिनीवर नाही झोपू शकत, तर एक काम करा, बेडवरची जी गादी आहे, गादी नाही चालत आहे तर गादी मॅट्रेस ती काढा, त्याच्यावरती गोधड्या टाका आणि झोपा. पारायण करताना स्त्रियांनी साडी नेसून करा. पण जर नाहीच जमत आहे तर मग सलवार घाला. गाऊन वगैरे घालून पारायण पठण करू नका. साडी नेसायची किंवा सलवार घाला, ओढणी राहू द्या डोक्यावरती आणि पारायण करा. हातात बांगड्या, कपाळाला कुंकू हे असू द्या. पुरुषांचंही चामड्याची कोणतीही वस्तू नसावी, लेदर नसावं आणि काळं आणि निळं परिधान करून पारायण करायचं नाही आहे आपल्याला. हे लक्षात ठेवा. बाकी दुसरे कोणतेही रंग चालतील पण काळं आणि निळं चालणार नाही. झोपायचा नियम मी तुम्हाला सांगितला, तसंच पारायणाचा मी तुम्हाला जेवण्याचाही नियम सांगितलेला आहे. बिस्किट वगैरे चालणार नाही तर कृपया ते खाऊ नका, त्याच्याने मग ॲसिडिटी होईल. चहा कॉफी तुम्ही घेऊ शकतात. आणि रोज आपले जे पारायण ग्रंथ पठण करून आपला जो झाला आहे त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे. तर आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपण का करतो, कारण की जे काही पारायण करण्यामध्ये जे काही आपल्याकडनं चूक झालेली आहे त्याची आपण क्षमा मागतो. त्यासाठी रोज पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर श्रवण करा. यूट्यूबला लावा आणि श्रवण करा किंवा जवळपास केंद्र असेल केंद्रात जा. केंद्रात रोज संध्याकाळी पठण होतं, असं तुम्ही करू शकता. आता पारायण कसं पठण करायचं आहे, तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 43 ते 53 असं पारायण आहे. पण पारायण सुरू करायच्या आधी तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचं आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ गायत्री मंत्र, त्याच्यानंतर गणपती अथर्वशीर्ष आणि मग पारायणाला सुरुवात करायची. हे रोज 7ही दिवस असंच करायचं आहे. याच्यामध्ये काही बदलाव करू नका. आणि पारायणाची एक वेळ ठरवून बसा. एक वेळ ठेवली आहे तर तीच ठेवा आणि शक्यतो तिचं पालन करा. आज तुम्ही सकाळी केलं, उद्या दुपारी केलं, मग 3 वाजता केलं, असं करू नका. जो एक वेळ आपला फिक्स आहे तो करा. हे बघा, सुरुवातीला तुम्हाला वाटेल की खूप नियम आहे, कडक, याचं पहिल्यांदा करतात, पण काही कडक नाही आहे. अगदी अतिशय सोप्या पद्धतीने होऊन जातं. पहिला कठीण वाटतं पण नंतर सवय होते. थोड्या गोष्टी लक्षात ठेवा, लिहून घ्या कुठे आणि करा. तुमचे काही प्रश्न असतील या तुम्हाला काही समस्या काही विचारायचं असेल तर कमेंट करा. मी नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. काही कळालं नसेल तर कमेंट करा तुम्ही आणि मी त्याचे उत्तर देईल. हवं असेल तर तुम्ही केंद्रात जा आणि केंद्रात पठण करा. कसे सोबत जर कोणी असेल तर मदत होते. आणि जर काही कारणाने तुम्ही पारायण नाही करू शकत जसं मी सांगितलं तर केंद्रात इतरही सेवा होतात. आता या 7ही दिवस याग होतील, प्रहर सेवा आहे, त्याच्यात भाग घ्या. प्रहर सेवेमध्ये एक सेवेकरी वीणा वादन करतं, एक सेवेकरी स्वामी सारामृत पठण करतं आणि एक सेवेकरी नामस्मरण. त्यातलं काही करू शकतात. काही 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास, जी काही दिवसभरात सेवा भेटते ती तुम्ही करू शकतात. किंवा काहीच नाही तर साफसफाई करा केंद्रात जाऊन, तीही सेवाच आहे. असं नाही आहे, स्वामी असं नाही बोलले जो गुरुचरित्र पठण करेल त्यालाच सगळं पुण्य भेटेल, असं काही नाही आहे. स्वामींच्या दरबारात सगळे एकसारखे आहेत. तर जेवढी होईल तेवढं सेवा करा, पराण्य वर्जित करा, मांसाहार करू नका, सात्विक भाव ठेवा, शुद्ध मन ठेवा आणि पारायण करा. सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. स्वामींच्या चरणी एकदा गेलो ना, एकदा स्वामींनी आपला हात पकडला तर ते कधीच सोडत नाहीत. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे, त्याहून मी तुम्हाला सांगते. तर
नक्की करा आणि बघा तुमचे अनुभव तुम्ही सांगाल. पारायणाची आता सांगता कशी करायची याचा व्हिडिओ मी अपलोड करेन. या व्हिडिओमध्ये फक्त पारायण कसं करायचं याची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून राहा. श्री स्वामी समर्थ.